संगमनेर मध्ये पोलिसांनी नट्टावळखोरांवर एकदम जबरदस्त कारवाई केली. काय पुढे सांगतो. नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी हॅपी डॉलीला आपण एक्सरसाइजला काढलं होतं, कारण आता आपल्याला त्यांची शोची तयारी करायची. खाली येऊन पाहत होतो काय दारावर बेडशीट डिके आला होता आणि घरच्यांनी ते घेतलं नाही, असं झालंच नाही. मग काय घेतलं, आरोला गेलो वॅक्सिन द्यायला. आरो वॅक्सिन कमी बरोबर जास्त खेळत बसला. तिथून शुभम शेट बरोबर पोहोचलो संगमनेर मध्ये, कारण आपल्याला गाडी टाकायची होती आता रिपेअर करायला. गाडी रिपेअर करायला टाकली, संगमनेर मध्ये चक्कर मारत होतो. मला खरंच एक प्रश्न पडला, संगमनेरकरांनी का बरं या माणसाला पडला असेल. कारण संगमनेर मध्ये चक्कर मारता मारता बिल्डिंग पाहिलं तर डायरेक्ट असं वाटलं आपण एखाद्या मुंबई पुण्यातच आलेलो आहे काय. एकच नंबर चकट रस्ते होते, नाही तर श्रीरामपुरात नुसते चक्कर मारायला निघले निसती दूर. तेवढ्यात पाहिलं का या भाऊला पोलिसांनी डायरेक्ट आडवा दांडा लावला होता. कारण होते सिग्नल आहे ना, गाडी आडवी केली होती. शुभम शेट म्हणले मग डॉमिनोज खायचं. म्हणलं चला. शुभम शेट डायरेक्ट डॉमिनोज मध्ये पोहोचले, पण तिथं काय आपलं आहे ना डोकं चाला ना, आपल्याला घ्यायचं काय. मग शुभम शेटला म्हणलं जाऊ द्या, काही का असं ना आपण ऑर्डर तर करू. काहीतरी ऑर्डर केलं भाऊ, पण ते भाऊ आले ऑर्डर घेऊन आणि शुभम शेट नुसते मोबाईल मध्ये डोकं घालत होते. मग काय शुभम शेट तुटून पडले खाईवर. आता शुभम शेट खाऊ राहिले, तो पण तुम्ही फॉलो करून घ्या. मग काय आम्ही रेड वेल्वेट मागवलं, पण तो एकच नंबर होता. आता मग उशीर झाला होता, आपल्याला जायचं होतं घरी, कारण आपल्याला डायरेक्ट उद्या सकाळी पुण्याला निघायचं होतं. आता भेटून आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये.